तर नमस्कार मंडळी, बघा आता हे आहे ना मांडव तयार केलेला आहे. म्हणजे 4-5 असे बांबू उभे करून त्यावर आपण मांडव तयार करतो. वरती सुद्धा बांबू बांधून घेतो आणि त्यावर आपण झाडाचे सुकलेल्या फांद्या असतात ना, म्हणजे बांबूच्या किंवा अशा ज्याला भरपूर फांद्या आलेल्या असतात त्याला आपण शेरी म्हणतो, आणि ते त्या मांडवावर टाकलेले आहेत. आणि त्यावर ज्या वेली असतात, आता काकडीच्या आणि कारलीच्या वेली आहेत, ते त्या मांडवावर जातील आणि त्या मांडवावर काकडीचे आणि कारलीचे फळं येणार आहेत. तर ते तुम्हाला सुद्धा त्याची व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणारच आहे. तर बघा, इथे काकडीच्या आणि कारलीच्या वेली ह्या मांडवावर आलेल्या आहेत. बघा, ह्या वेली ज्या आहेत ना, हे काकडीची वेल आहे आणि हे जे कारलीचं वेल आहे ते एका मांडवावर जाणार आहे. तर अशा पद्धतीने मांडव तयार करून घेतो, जेणेकरून सेफ असं ते वेल आहे ते मांडवावर पसरेल आणि तिथे त्याच ठिकाणी काकडी आणि कारल्याचं तयार होईल, म्हणजे फळ तयार होईल. तर बघा, इथे ना वळ करून घेतलेले होते आणि इथे हे वळ असं मातीचं असं वळ करून घेतलेले होते, जास्ती माती टाकून, आणि त्यामध्ये बिया रुजत घातलेल्या होत्या. आणि आता त्याची वेली तयार झालेल्या आहेत. आता हे कारल्याचं पान तुम्हाला दिसत, हे कारल्याच्या वेलीचं पान आहे. आणि इथे वरती आहे ना, हे वरती आलेले ही वेल काकडीची आहे. तर बघा, मस्त अशी काकडीची वेल मांडवावर अशी पसरलेली आहे. आणि ह्या साईडला इथे वल केलेले आहेत. हे बघा, हे वल केलेलं ना ते कारल्याचं आहे आणि त्याला फूलसुद्धा आलेलं आहे. इथे एक फूल आहे आणि त्या साईडला तुम्हाला दाखवतो, इथे एक फूल आलेलं आहे. आणि हे बघा, हे कारलं, छोटंसं कारलं तयार होत आहे. आता इथे तुम्हाला दिसत असेल. आणि ते इथे फूल तयार होत आहे. अशा प्रकारे हे मांडवावर आता ही कारल्याची वेलसुद्धा मांडवावर पसरणार आहे. आणि त्यावर काकडीचं आणि कारल्याचं फळ ह्या मांडवावर पसरणार आहे. ते तुम्हाला मस्त जेव्हा कारले होतील ना तेव्हासुद्धा मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. मस्त मांडवसुद्धा तयार केलेला आहे वरती शेरी वगैरे टाकून. आणि त्यावर आता हे वेली सगळीकडे पसरणार आहेत, म्हणजे त्याला फळं तयार व्हायला असे कुठे आजूबाजूला न जाता त्या मांडवावरच पद्धतशीर असे राहणार आहेत.